आपल्या घरी जे पण स्वामीची मूर्ती आहे, फोटो आहे, एक दिवा लावा आणि डोळे बंद करून 5 मिनिटं त्या स्वामींना विचारा की स्वामी मी इथे अडकलो आहे, मला मार्ग सांग. तिथेच प्रश्न विचारा. तिथेच प्रश्न तुमच्याच घरी बसून विचारा. बरीच लोक म्हणतात 1 लाख जाप करा, 2 लाख जाप करा, मग तुमचं काम होणार. तुम्ही का हे रिस्ट्रिक्शन घालून ठेवलं आहे? माझ्याकडे नाही वेळ आहे 1 लाख जाप करायला, बरोबर, किंवा मी आजारी आहे, माझ्यात स्टेमिना नाहीये 1 लाख जाप करायचं. म्हणजे काय स्वामी माझा ऐकणार नाही? माझी भक्तीच नाहीये. तुमची जर परिस्थिती नाही आहे, जे तुम्हाला सांगितलंय एवढंच जाप करा, एवढ्या वाजताच उठा, आणि मी रात्री झोपेची गोळी घेऊन जर झोपते, मला सकाळी 4 वाजता जर नाही उठायला झालं, जे 4ला उठून जाप करायचं मला नाही जमत आहे, जर मी ती 7ला उठून केलं तर काय स्वामी मला म्हणजे प्रसन्न होणार नाही माझ्यावर? नाही, मी म्हणे नामस्मरण ठेवलं आहे, अखंड नामस्मरण ठेवलंय माझ्या घरी, तर तुम्ही लवकर या. तर मी म्हटलं हे बघा काका, मला हे जमणार नाही यायला, कारण इथे माझ्या आईला बघणारं कोणी नाहीये. अहो तुम्ही असं कशाला बोलताय? स्वामी आहेत ना तुमच्या आईला बघायला, तुम्ही राहा स्वामी बघता, पण मिसगाईड असं कसं कोणाला करू नका. नाही तर काय असतं, दुसरं कोण असतं ना तर मनामध्ये शंका आली असती, अरे मला खरंच स्वामी बोलवतात आणि मी जात नाहीये, म्हणजे माझ्या आईचं काहीतरी वाईट होणार वगैरे. आणि मी स्वामीला हात जोडून तिथेच नमस्कार केला आणि सांगितलं, स्वामी जर तुम्ही खरे आहात तर आज पटवून द्या की मी तिकडे नाही गेली आहे. जसे हे काका म्हणतायत तुम्ही नाही आलात तर काहीतरी म्हणजे आभाळच कोसळणार आहे. आणि मला असं वाटतंय का मला इथे राहायला पाहिजे, माझ्या आईजवळ कोणी नाही आहे, माझा पहिला कर्तव्य इथे आहे, तिथे नाही. चिंतन करा, स्वामीची मूर्ती, फोटो, जे काही तुम्ही ज्या स्वरूपात त्यांना पूजन त्यांचं करता, त्यांच्या डोळ्यात डोळा घालून सांगा की स्वामी मी माझ्याच घरी बसून तुमचं नाम जप करते आणि माझ्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही आपोआप इथेच सॉल्व्ह करून टाका. मला इकडे तिकडे भटकायची गरजच नाही आहे.